राज्यभरात हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ। छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेड आणि कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। फेर परीक्षेची विद्यार्थ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ। सीजेपी संस्थापक अभिजित दिपके याचे विद्यार्थ्यांसोबत ठिय्या आंदोलन। फेर परीक्षेची तातडीनं घोषणा करा, दिपकेची मागणी। उद्योगमंत्री उदय सामंत चाकणच्या दौऱ्यावर। चाकण एमआयडीसीची उदय सामंतांकडून पाहणी। उद्योजक आणि प्रशासनासोबत बैठक। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर संजय राऊतांचं मोठं विधान। गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही आरोप। खड्ड्यांमध्ये पोहत नाशिकपर्यंत आलो। नाशिकमधल्या खड्ड्यांवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला। 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचा राऊतांचा दावा। भाजपच्या केंद्रीय पातळीवर मोठे बदल होणार। उद्यापासून भाजपची नवी टीम होणार कार्यरत। उद्या अधिकृत पत्रकार परिषदेत घोषणा व्हायची शक्यता। सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवरती मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना फोटो लावल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या अभ्यासकांसोबत बैठक। 29 ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम। GR मध्ये चुका होत्या हे सरकारनं मान्य करावं आणि चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, जरांगेंची मागणी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातल्या गर्दीचा व्हिडिओ समोर। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी गर्दी। प्रॉपर्टीच्या जाहिरातीवरून वादात सापडलेल्या भावेश कावरेनं मागितली मुंबईकरांची माफी। कुणाचंही मन दुखावण्याचा उद्देश नसल्याचं भावेश कावरेकडून स्पष्टीकरण। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यांवर खड्ड्यांनंतर आता चिखलाचा कहर। चिखलामुळे वाहनधारक घसरून पडत असल्यामुळे अपघातांची मालिका सुरू। 50 ते 60 वाहनधारक असल्याची माहिती। शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफला FDAची नोटीस। विमल पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींना नोटीस। विमल पान मसाल्याची जाहिरात केल्यानं कारणे दाखवा नोटीस। मुंबईकरांवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता। महसूल वाढवण्यासाठी नवं शुल्क आकारण्याची चाचपणी। घनकचरा, पाणी आणि मलनिस्सारण शुल्काबाबत हालचाली। घोटाळे थांबवा, आंदोलनाची वेळ आणू नका, बाबा रामदेव यांचा सरकारला इशारा। तर जेनझींचे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान। भारत श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची दमदार फलंदाजी। देवदत्त पडिक्कलचं दमदार 1.5 शतक तर जुरेल आणि राहुलचं अर्धशतक। दुसऱ्या दिवसअखेर भारताची 9 बाद 450 धावांची मजल।